My name is Advocate Ajay Meron and I'm going to continue our second session. आजपर्यंत हे जे 13-14 सेशन झाले असतील त्यामध्ये आपण खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन बघून घेतले असतील जे संस्थांना दैनंदिन कामकाजात उपयोगी आहेत. त्यानुसारच मी काही 2-4 टॉपिक आज घेणार आहोत ज्यात जे सोसायटी मेंबरांना माहित आहेत बट कुठे ना कुठे थोडेफार ते कमी पडतात. जे रेग्युलर रूल्स त्यांना माहित पडले पाहिजे ते ना फॉलो करतात ते पुढे जातात. सर्वात प्रथम जो संस्थाचा सभासद असतो सदस्य त्यांनी कुठल्या प्रकारची तक्रार कुठे केली पाहिजे. तक्रारांचे प्रकार प्रत्येक सभासदला काही ना काही तक्रार असते त्यांची जेव्हा संस्था दैनंदिन कामकाज करत असते आणि त्या तक्रारांना आपण सर्वात प्रथम कुठे ऍड्रेस केला पाहिजे त्यानंतर कुठे केला पाहिजे हा इम्पॉर्टंट इश्यू आहे. कारण की आपण फक्त एका ठिकाणी कंप्लेंट करतात एका दुसऱ्या फोरम कडे कंप्लेंट करून टाकतात आणि त्याचा काही रिझोल्युशन आपल्याला भेटत नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर फोरम कडे कंप्लेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचे जे काही तक्रार असतील त्यांचा काही प्रॉपर रिझोल्युशन भेटणार नाही. आपल्या बायलॉज मध्ये पान 64, 65 वर स्पेसिफिक बायफर्केशन दिलेलं आहे की रिड्रेसल ऑफ मेंबर्स कंप्लेंट. त्यामध्ये बायलॉ नंबर 172, 73, 74 मध्ये सांगितलेलं आहे स्पेसिफिक की जर कुठल्याही सभासदाला कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर त्यांनी ती तक्रार जे ऑफिस बेरर आहेत सोसायटीचे सचिव, चेअरमॅन, सेक्रेटरी त्यांच्या नावाने चेअरमॅन सेक्रेटरी टू द चेअरमॅन सेक्रेटरी असा ऍड्रेस करून सोसायटीला पहिला तक्रार द्यायची आहे. आणि सोसायटीचे जे ऑफिस बेरर असतील संस्थाचे त्यांनी कुठल्याही मेंबरची तक्रार आल्यानंतर त्याला दुर्लक्ष न करता विथिन सर्टन टाइम पिरियड 15 दिवस आहे 30 दिवस आहे त्या पिरियड मध्ये त्यांना आन्सर करायचं आहे. जर ते त्याला रिझॉल्व्ह करू शकतील आणि जर नाही करू शकतील तरी त्याचा रिझन त्यांना द्यायचं आहे की काय रिझन आहे कुठे काय करू शकतात. आता त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. जर सोसायटीने संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आपली तक्रार एंटरटेन केली नाही त्यांनी काही रिप्लाय नाही दिला तर आपण काय केलं पाहिजे. तर जर तुम्ही बायलॉ नंबर 64, 65 पाहतील त्यामध्ये स्पेसिफिक बायफर्केशन आहे कुठली तक्रार तुम्ही कुठे दिली पाहिजे सोसायटीच्या सभासदांविरुद्ध. त्यात क्लिअर सांगितलं आहे की जर तुमची तक्रार आहे शेअर सर्टिफिकेट रिलेटेड, मेंबरशिप रिलेटेड तक्रार आहे, काही डॉक्युमेंट तुम्हाला सोसायटीकडनं मागून घेतले हवे असतील तर, तुम्हाला जर ऑडिट रिपोर्टची कॉपीची गरज असेल तर, काही फंड बद्दल माहिती हवी असेल तर, ही सगळी जर तुम्हाला माहिती दिली नसेल सोसायटीचे अधिकारी असतात त्यांनी तर त्याबाबतची कंप्लेंट तुम्ही तुमच्या उपनिबंधक कडे दिली पाहिजे. त्यात सगळं जे त्यात स्पेसिफिक सांगितलेलं आहे की सदर बाबतची कंप्लेंट तुम्ही तुमच्या निबंधकाकडे दिली पाहिजे आणि तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे कंप्लेंट देतात अकॉर्डिंगली उपनिबंधक त्यानुसार त्या सभासदांना डायरेक्शन देतात किंवा त्याच्यावरती हिअरिंग काढतात आणि अकॉर्डिंगली त्याला ऑर्डर पास करतात. म्हणून हे जे छोटी छोटी तक्रार असतात मेंबरशिप झाले किंवा रिजेक्शन ऑफ नॉमिनेशन फॉर्म असेल, रेझिग्नेशन ऑफ कमिटी असेल, मेंबर सोसायटीचे मेंबर बरोबर कारभार करत नसतील तर हे सगळी तक्रार तुम्ही रजिस्ट्रारकडे दिली पाहिजे. या व्यतिरिक्त सेकंड पार्ट येतो बिफोर द कोऑपरेटिव्ह कोर्ट. हा इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. इथे तुम्हाला जी कुठली तक्रार असेल तुमची विच इज रिलेटेड टू दी रेझोल्युशन ऑफ द सोसायटी एनी सोसायटीमध्ये जनरल बॉडीमध्ये कुठल्याही मीटिंग मध्ये कुठल्याही प्रकारचा जर ठराव पास झाला आणि त्याच्याशी संबंधित तुम्हाला काही तक्रार असेल तर ती तक्रार फक्त
91 खाली कॉपरेटिव्ह कोर्टात जात असते. आम्ही जनरली सोसायटी तक्रारदार काय करतात, ह्याला लक्षात न ठेवतात ते रजिस्टरकडे कंप्लेंट करत बसतात आणि रजिस्टर त्यांना सांगतात की आमचा ज्युरिस्डिक्शन मध्ये बसत नाही, तरी सुद्धा ते त्यांच्याकडनं त्या तक्रारबद्दल रिझोल्युशन मागत असतात. पण कंपल्सरी इथे आहे की ही जी तक्रार असतील रेझोल्युशन रिलेटेड तुम्ही कॉपरेटिव्ह कोर्टात फाईल करा. अदर देन जर तुमची कंप्लेंट असेल लिकेज रिलेटेड, रिपेअर रिलेटेड, काही इलिगल एन्क्रोचमेंट केलं असेल कुठल्या सभासदांनी, तीही कंप्लेंट कॉपरेटिव्ह कोर्टात जातात. फर्दर इलेक्शन रिलेटेड कंप्लेंट, तुम्हाला इलेक्शनशी संबंधित तुमच्या सोसायटीमध्ये कुठलाही वाद असेल तुमचा, तोही तुम्हाला माननीय कॉपरेटिव्ह कोर्टात फाईल करावा लागेल. म्हणून जे जर्नल आहेत ऑलरेडी सांगितलेले, जे रजिस्टर पुढे जाऊ शकतात तुम्ही, त्यांना सोडून हे जे सगळे कॉम्प्लिकेटेड आहेत, हे सगळे सहकार न्यायालयात दाखल करावे लागतात. याच्यानंतर सिव्हिल कोर्ट. तर सिव्हिल कोर्ट आणि कॉपरेटिव्ह कोर्टमध्ये डिफरन्स आहे. कॉपरेटिव्ह कोर्ट हा स्पेसिफिक आपल्या सोसायटीशी रिलेटेड दावे चालवण्यासाठी आहे आणि कॉपरेटिव्ह रिलेटेड जे डिस्प्यूट असतात, जे काही वाद असतात, त्याला स्पेसिफिक ज्युरिस्डिक्शन कॉपरेटिव्ह कोर्टच आहे. सिव्हिल कोर्टमध्ये म्हणून आपल्याला काही ठराविक मॅटर आहे, जसं की जेव्हा बिल्डर किंवा सोसायटीमध्ये डिस्प्यूट असतात रिलेटेड टू दी ड्युटीज विच आर नॉट डन बाय दी बिल्डर, जे एग्रीमेंट मध्ये त्यांनी टर्म्स अँड कंडिशन सांगितली होती सर्टन विच ही हॅज नॉट परफॉर्म, ते असतात. जसं की कन्व्हिन्स असू शकतो किंवा एम्युनिटीज त्यांनी काही सर्टन प्रोव्हाइड केली नसेल, तर हे सगळे ही जी काही स्पेसिफिक कंप्लेंट असतील ती स्पेसिफिक सिव्हिल कोर्टात जातात. आणि त्यातही तुम्हाला आधीच्या सेशन मध्ये आम्ही सांगितलेलं आहे की जर कन्व्हिन्स रिलेटेड डीम कन्व्हिन्स बाबतची कंप्लेंट असेल तर ती DDR कडे आपण फाईल करू शकतात. पहिला असा नव्हता, म्हणून सिव्हिल कोर्टाला ही ज्युरिस्डिक्शन दिलेली आहे. परंतु कंप्लेंट फाईल करताना तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे की कुठलाही डिस्प्यूट तुम्हाला मेजरली कॉपरेटिव्ह कोर्टातच फाईल करायचा आहे, कारण की इट इज रिलेटेड बिटवीन दी मेंबर्स अँड द सोसायटी. सिव्हिल कोर्टात तुम्हाला बघून खूप प्रिकॉशन घेऊन कंप्लेंट फाईल करायची. त्यानंतर पोलीसकडे आपण कुठली तक्रार देऊ शकतात, जे जर्नल आहेत. सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारचा न्यूसन्स क्रिएट केलं असेल कुठल्या मेंबरनी, मला धमकी दिली असेल, ऑफिस बेअरला किंवा ऑफिस बेअर लोकांनी सदस्यांना धमकी दिली असेल, कुठल्या प्रकारची तक्रार आपण पोलिसांकडे करू शकतात. त्यात असतात, जर कुठला मेंबर सोसायटीमध्ये न्यूसन्स क्रिएट करत असेल, कोणाला धमकी देत असेल, किंवा सदस्य जे ऑफिस बेअर असतात त्यांनी सभासदांना धमकी दिली असेल, ह्या प्रकारची कंप्लेंट आपण पोलिसांना डायरेक्टली करू शकतात. जर कुठली तक्रार तुमची अनऑथोराइज कन्स्ट्रक्शन बद्दल असेल, कोणी एन्क्रोचमेंट केली असेल, तर त्याबाबत तुम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशनला ही तक्रार द्यायची असते. यानुसार तुम्ही जर पाहिलं तर 64, 65, 66 मध्ये स्पेसिफिक त्यांनी डिटेलमध्ये दिलंय की कुठे कुठे कुठली प्रकारची कंप्लेंट केली पाहिजे.